Hello friends, I am Mr. Ganesh Karande and welcome to my channel English Lesson Guru. Friends, today we are going to learn one interesting activity. The name of the activity is language study from my English book 8, page number 51. In this language study, we are learning question tag, then model, and third is sentences. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधील पेज नंबर 51 वरील लँग्वेज स्टडीचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपण 3 गोष्टी पाहणार आहोत. फर्स्ट आहे क्वेश्चन टॅग, सेकंड आहे मॉडेल, ऑक्झिलरीज आणि थर्ड आहे टाइप ऑफ द सेंटेन्सेस. बघा, मी थोडक्यात आणि डिटेल मध्ये तुम्हाला इथे समजावून सांगेन. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय पहा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. इथे काय अल्टरनेटिव्ह आहेत, या अल्टरनेटिव्ह मधून तुम्हाला करेक्ट क्वेश्चन टॅग चूज करायचं आहे, निवडायचं आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला क्वेश्चन टॅग कसा बनवायचा हे आलं पाहिजे. हे मी थोडक्यात इथे तुम्हाला समजावून सांगणार आहे. इथे बघा एक सेंटेन्स आहे, शी वॉज ओनली अ लिटिल वुमन. जेव्हा अशा पद्धतीचं एखादं सेंटेन्स दिलं जातं त्यावेळेला तुम्हाला त्या सेंटेन्सच्या एंडला कॉमा द्यायचा आहे. इथे ऑलरेडी कॉमा आलेला आहे. त्यानंतर त्या सेंटेन्स मधलं ऑक्झिलरी वर्ब शोधायचं आहे. त्याच्यानंतर त्या सेंटेन्स मध्ये असणारा सब्जेक्ट शोधायचा आहे. त्यानंतर ते सेंटेन्स कुठल्या प्रकारचं आहे, अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे शोधायचं आहे. बघा, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. प्रथम तुम्हाला या सेंटेन्स मधलं ऑक्झिलरी शोधायचं आहे. तर याच्यामध्ये ऑक्झिलरी आहे वॉज. तर मग आपण इथे काय करणार आहोत, कॉमा दिल्यानंतर वॉज घेणार आहोत. त्यानंतर ते सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आता अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मीन्स नकारार्थी. ज्या सेंटेन्स मध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नोबडी असे नकार दर्शवणारे जर शब्द आले असतील तर ते सेंटेन्स निगेटिव्ह आहे. आणि ज्या सेंटेन्स मध्ये नो नाही, नॉट पण नाही, नेव्हर, नथिंग, नोबडी असे कुठलेही नकार दर्शवणारे शब्द नसतील तर ते सेंटेन्स अफर्मेटिव्ह. आता बघा, हे दिलेलं सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे कारण इथे कुठलेही नॉट नाही, नेव्हर नाही, नो नाही, म्हणून हे अफर्मेटिव्ह आहे. आणि क्वेश्चन टॅग करताना दिलेलं सेंटेन्स जर अफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा तुमचा निगेटिव्ह होतो. आणि दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा अफर्मेटिव्ह होतो, म्हणजे पॉझिटिव्ह होतो. बघा, उलट होतं. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. बघा, हे दिलेलं सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग तुमचा निगेटिव्ह होणार आहे. आता निगेटिव्ह होत असताना त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करायचं आहे. वॉज नॉट असं होणार आहे तर याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होणार आहे, वॉजंट होणार आहे, वॉजंट. त्यानंतर त्या सेंटेन्स मधला आपल्याला सब्जेक्ट शोधायचा आहे. सब्जेक्ट आहे शी, तर आपण इथे काय घेणार आहोत, शी घेणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन मार्क घेणार आहोत. हा झाला तुमचा क्वेश्चन टॅग. आता वॉजंट शी तुम्हाला काय सांगितलंय, चूज करा. इथे बघा, फर्स्ट नंबर आहे ए वॉज शी, बी वॉजंट शी, सी वॉजंट यू. याच्यामधलं करेक्ट ऑप्शन आहे बी वॉजंट शी. नेक्स्ट सेंटेन्स, ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट. याच्यामध्ये बघा, नियमानुसार जो काय रूल आहे त्यानुसार ऑक्झिलरी वर्ब शोधा. ऑक्झिलरी वर्ब शोधला तर इथे आपल्याला डीड सापडला, तर आपण इथे काय लिहिलं, डीड केलं. त्यानंतर ते सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर हे दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह आहे कारण या सेंटेन्स मध्ये नॉट आलेला आहे. मग दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर तुमचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्हच राहतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नॉट यूज करायचं नाहीये. त्यानंतर सब्जेक्ट शोधायचा आहे. सब्जेक्ट आहे ग्रेस, पण या ग्रेसचं या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, प्रोनाउन घेणार आहोत. इथे लक्षात घ्या, जर सब्जेक्ट म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल, मग ती पुरुष असेल तर ही घ्या, स्त्री असेल तर शी घ्या, एखाद्या प्राण्याचं नाव आलं असेल तर इट घ्या, आणि अनेक जण आले असतील तर दे घ्या.
इथे आपल्याला ग्रेस मुलीचं नाव आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, शी घेणार आहोत. डिड शी आणि क्वेश्चन मार्क. तर यापैकी ऑप्शन आहे डिड शीचं ऑप्शन आहे ए, हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे बघा, सर्वात इम्पॉर्टंट आहे. शी रिस्क्ड हर ओन लाईफ. बघा इथे कॉमा दिलाय, त्यानंतर आपल्याला याच्यातलं ऑक्झिलरी वर्ब शोधायचं आहे. ऑक्झिलरी वर्ब आपण शोधायला गेलो तर आपल्याला इथे सापडत नाहीये. मग जर ऑक्झिलरी वर्ब या दिलेल्या सेंटेन्स मध्ये नसेल तर त्याचा टेन्स शोधायचा आहे. मग टेन्स कशावरून शोधायचा, तर इथे दिलेल्या वर्ब वरून टेन्स शोधायचा. हा मेन वर्ब आहे, हा ऑक्झिलरी वर्ब नाही आहे. मेन वर्ब वरून त्याचा काय शोधायचा, आपल्याला टेन्स शोधायचा आहे. इथे ईडी लागलाय, याचा अर्थ हे आहे पास्ट टेन्स. काय आहे, पास्ट टेन्स आहे. जर दिलेलं सेंटेन्स जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब म्हणून डीड घ्यायचंय. काय घेणार आहोत आपण, तर डीड घेणार आहोत. आणि जर दिलेलं सेंटेन्स जर प्रेझेंट मध्ये असेल तर तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर इथे डू किंवा डज हे ऑक्झिलरी वर्ब तुम्हाला घ्यायचे आहेत. डू किंवा डज. जर दिलेलं सेंटेन्स पास्ट असेल तर डीड घ्या, प्रेझेंट असेल तर डू किंवा डज घ्या. तर आता इथे पास्ट आहे, ईडी लागलाय म्हणून इथे आपण काय घेणार आहोत, डीड घेणार आहोत. त्यानंतर दिलेलं सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर अफर्मेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग आपण निगेटिव्ह करणार आहोत, डिडंट घेणार आहोत इथे. आणि त्यानंतर करता कोण आहे, शी, डिडंट शी आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे इथं ऑप्शन दिलंय बघा, डिडंट शी किती नंबरला आहे, तर बी ला आहे. डिडंट शी हे काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन टॅग सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर सेकंड बी नंबर क्वेश्चन आहे बघा, बी. चूज द प्रॉपर मॉडेल टू फिल इन द गॅप. इथे आपल्याला मॉडेल दिलेले आहेत, मॉडेल ऑक्झिलरीज. बघा आपण पेज नंबर 11 च्या लँग्वेज स्टडी मध्ये प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडेल ऑक्झिलरीजचा अभ्यास केला होता. प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये आपण am, is, are, was, were, do, does, did, have, has, had हे प्रायमरी ऑक्झिलरीज पाहिले होते. आणि मॉडेल ऑक्झिलरीज मध्ये आपण कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मस्ट, मे, माइट, नीड, आउट टू हे मॉडेल ऑक्झिलरीज पाहिले होते. बघा आता इथे काय दिलंय, फर्स्ट सेंटेन्स आहे, दे डॅश डॅश इयर एनिथिंग एल्स. त्याच्यामध्ये डज नॉट येईल, कुड नॉट येईल का हॅव नॉट येईल. तर आपल्याला मॉडेल दिलंय, तर मॉडेल ऑक्झिलरी कोणतं आहे, डज हे प्रायमरी आहे, हॅव हे प्रायमरी आहे, कुड नॉट हे काय आहे, मॉडेल आहे. मग इथे काय येणार आहे, कुड नॉट येणार आहे. दे कुड नॉट हियर एनिथिंग एल्स. सेकंड, 9 men and women डॅश डॅश क्लाइंब ऑन द रॉक. इथे बघा पुन्हा आपल्याला मॉडेल आहे की प्रायमरी आहे शोधा. हॅज हे प्रायमरी आहे, डज हे प्रायमरी आहे, शूड आणि कुड हे मॉडेल आहे. हे दोन मॉडेल आहेत. या दोन मॉडेल ऑक्झिलरी पैकी नेमकं कोणतं येणार आहे, तर त्याचा मिनिंग शोधायचं आहे. बघा शूड म्हणजे करायला पाहिजे आणि कुड म्हणजे शकला, एखादी क्रिया करू शकला. 9 men and women could climb on the rock. तर इथे कुठला ऑप्शन येणार आहे, कुड हे ऑप्शन इथे तुम्हाला राईट करायचं आहे. 9 men and women could climb on the rock. Then third number, dash dash you ever sleep again. याच्यामध्ये बघा मस्ट मॉडेल आहे, विल पण मॉडेल आहे आणि मे पण मॉडेल आहे. आता अशा वेळेला तुम्हाला त्याचे मिनिंग्स लक्षात घ्यायचे आहेत. मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे, विल म्हणजे करेन, मे म्हणजे परवानगी घेणे. आता इथे बघा काय सेंटेन्स आहे, यू एव्हर स्लीप अगेन. तर इथे काय येणार आहे, विल हे ऑप्शन येणार आहे, विल यू एव्हर स्लीप अगेन. त्यानंतर फोर्थ नंबर आहे, वी डॅश डॅश डू समथिंग. त्याच्यामध्ये मस्ट ऑक्झिलरी आहे, मॉडेल ऑक्झिलरी, नीड पण मॉडेल आहे, वुड पण मॉडेल आहे. पण यापैकी नेमकं कोणतं मॉडेल ऑक्झिलरी ते यूज करणार, मस्ट, नीड, वुड. याच्यामध्ये आहे मस्ट. वी मस्ट डू समथिंग, आपल्याला हे करायलाच पाहिजे, वी मस्ट डू समथिंग. अशा पद्धतीने मॉडेल ऑक्झिलरीज तुम्हाला चूज करून इथे गॅप मध्ये भरायचे आहेत. त्यानंतर थर्ड सी मध्ये आपण पाहणार आहोत, मॅच द सेंटेन्स विथ देअर टाइप्स. बघा याच्यामध्ये आपण सेंटेन्सचे टाइप्स पाहणार आहोत. इथे सेकंड टाइप्स मध्ये दिलेले आहे एक्सक्लामेटरी, असरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि इम्पेरेटिव्ह.
आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये उद्गारवाचक वाक्य कसं ओळखायचं ते मी तुम्हाला पटकन सांगेन. एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या एंडला अशा पद्धतीचा एक एक्सक्लामेशन मार्क असतो. ज्या सेंटेन्सच्या एंडला एक्सक्लामेशन मार्क असतो ते सेंटेन्स म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. इथे बघा काय दिलंय डी नंबर मध्ये बघा, नो नो शी एक्सक्लेम्ड. इथे नो आलेला आहे, नोच्या पुढे एक्सक्लामेशन मार्क आहे, त्यामुळे हे जे काही सेंटेन्स आहे हे कुठल्या प्रकारचं आहे तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. देन असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, त्याला स्टेटमेंट असं म्हणतात. हे कसं ओळखायचं? ज्याची स्टार्टिंग सब्जेक्टने होते आणि एंडला काय असतो फुल स्टॉप असतो. काय असतो? फुल स्टॉप असतो. ज्याची स्टार्टिंग सब्जेक्टने होते आणि एंडला फुल स्टॉप असतो त्याला म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स. यापैकी आपण शोधूया बघा. इथे डू सब्जेक्ट नाहीये, बिल पण सब्जेक्ट नाहीये, ग्रेस सब्जेक्ट आहे आणि एंडला काय आलाय फुल स्टॉप आलाय, म्हणजे हे सेंटेन्स आहे असर्टिव्हचं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात, येस नो टाइप क्वेश्चन आणि WH टाइप क्वेश्चन, आणि याच्या एंडला काय असतो क्वेश्चन मार्क असतो. ज्या सेंटेन्सच्या एंडला क्वेश्चन मार्क असतो ते सेंटेन्स असतं इंट्रोगेटिव्हचं. आता यापैकी कोणतं आहे तर विल यू एव्हर स्लीप अगेन, हे इंट्रोगेटिव्हचं सेंटेन्स आहे. अशा पद्धतीनं मॅच करायचं. देन लास्ट सेंटेन्स आहे इम्पॅरेटिव्ह. आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं? ज्या सेंटेन्सची स्टार्टिंग वर्बनी होते, म्हणजे ऑक्झिलरी वर्बनी होते. कशाने होते? ऑक्झिलरी वर्बनी होते आणि त्याच्या एंडला काय असतो फुल स्टॉप असतो, त्याला म्हणतात इम्पॅरेटिव्ह. मग बघा डू हे ऑक्झिलरी आहे आणि एंडला फुल स्टॉप आहे, म्हणून हे ऑक्झिलरीचं इम्पॅरेटिव्हचं सेंटेन्स आहे. अशा पद्धतीनं इम्पॅरेटिव्हला काय करायचंय मॅच करायचं. अशा पद्धतीनं आपण आज क्वेश्चन टॅग, मॉडेल आणि टाइप ऑफ द सेंटेन्सेस पाहिलेले आहेत. मला वाटतं तुम्हाला समजलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या समोर अशा प्रकारे टेक्स्टबुक मधील वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीशी संदर्भात नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तरी आपण सर्वांनी इंग्लिश लेसन गुरु हा चॅनल काय करायचंय सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून तुम्हाला टेक्स्टबुक मधील घटक साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेले व्हिडिओज पाहायला मिळतील. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, बेल दाबा आणि लाईक करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच.